डोक्यावर चंद्र घेऊन आलेला बोकड येवला तालुक्यातील पोपट शिंदे यांचा खास बोकड चर्चेचा विषय। शेतीसोबत जोडधंदा म्हणून अनेक जण वेगवेगळे पर्याय निवडतात, परंतु येवला तालुक्यातील मुरमी गावातील पोपट रमेश शिंदे यांनी शेळी पालन करताना असा एक बोकड सांभाळलाय की तो आज परिसरात चर्चेचा विषय ठरलाय। कारण या बोकडाच्या डोक्यावर अगदी चंद्राच्या आकारासारखा स्पष्ट व उठवदार डाग आहे। गेल्या 20 वर्षांपासून पोपट शिंदे शेळी पालन करत आहे। त्यांच्या घराच्या शेळीने जन्म दिलेला हा बोकड आज 1 वर्षाचा झालाय। विशेष म्हणजे या बोकडाची खाण्यापिण्याची देखील खास व्यवस्था आहे। त्याला रोज काजू, बदाम, शेंगदाणे, हरभरा डाळ, सोयाबीन यासारख्या पौष्टिक गोष्टी खायला घालण्यात येतात। त्यामुळे त्याचं स्वास्थ्य आणि देखावा आकार याकडे सर्वांचं लक्ष जातं। या बोकडाची खासियत म्हणजे डोक्यावर असलेला चंद्र। त्यामुळे शिंदे कुटुंबाने या बोकडासाठी 10 लाख रुपयांची किंमत अपेक्षित ठेवली आहे। परिसरातील अनेक लोक बोकड पाहण्यासाठी शिंदे यांच्या घरी येत असतात। सोशल मीडियावरही या बोकडाचे फोटो व्हायरल होत असून अनेकांनी त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल कौतुक व्यक्त केले। पोपट शिंदे म्हणाले की हे फक्त एक प्राणी नाही, तर आमच्यासाठी तो भाग्य घेऊन आलेला आहे। आम्ही त्यांचं संगोपन मनापासून केलं असून त्याची किंमत आम्हाला 10 लाख रुपये मिळावी अशी अपेक्षा आहे। हा अद्वितीय बोकड लवकरच एखाद्या नामवंत पशुपालकाच्या संग्रही जाईल अशी शक्यता वर्तवली जाते। दरम्यान या बोकड्यामुळे मुरमी गावचं नावही आता प्रकाशझोतात आलंय। हा बोकड घ्यायची इच्छुक व्यक्तीला खालील क्रमांकावर संपर्क साधू शकतात। संपर्कासाठी क्रमांक पोपट रमेश शिंदे 9209 05 64 53 किंवा नवनाथ गुंड हरडुल 9356 33 19 09। या बोकड्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देविदास जाधव यांनी। जसा हिंदू धर्मामध्ये दिवाळी हा सण मोठ्या उत्सव साजरा केला जातो, त्याचप्रमाणे मुस्लिम बांधवांमध्ये बकरीद हा सण मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो। आणि त्याच अनुषंगाने या बकरीद सणाला एक बकरा हा कुर्बान दिले जातो। त्याचमुळे जागोजागी मुस्लिम बांधव काही चांद असलेले बोकड हे बघायला गावोगावी फिरत असते, शहरात फिरत असते। त्याच अनुषंगाने मी येवला तालुक्यातील मुरमी या गावामध्ये एका शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि या शेतकऱ्याच्या शेतामध्ये एक चांद असलेला बोकड आपण बघत आहोत। आणि हा बोकड या शेतकऱ्याला विक्री करायचा आहे। त्यामुळे या ठिकाणी हा बोकड या शेतकऱ्याशी आपण संपर्क साधणार आहोत, कसा आहे आणि त्या बोकडची काय किंमत आहे ही त्या शेतकऱ्याकडून आपण जाणून घेऊ। दादा नमस्कार, मी पोपट रमेश शिंदे, राहणार मुरमी, तालुका येवला, जिल्हा नाशिक, पोस्ट इखरणी। माझा मोबाईल नंबर आहे 920 90 56 45 3। बर, तुम्ही हा जो बोकड आहे हा बोकड तुमचा घरच्या बकरीला झालेला आहे का? तुमचा पारंपरिक धंदा शेतीचा आहे का? हा, शेतीचा धंदा आहे आमचा। आणि 2 शेळ्या ज्या आहे त्या आमच्यावाल्या पाळलेल्या आहे कायमच्या, त्या शेळीला झालेला आहे बोकड। मग आता सध्या हा बोकड किती दिवसाचा असेल अंदाजे? 17-1 महिन्याचा आहे। बरं, मग आता हा बोकड तुम्हाला विक्री करायचा आहे? हा, यंदा विक्री करू आम्ही, जर व्यवस्थित जर दाम भेटलं त्याचं तर। काय मिळायला पाहिजे तुम्हाला? दाम किती मिळायला पाहिजे तरी? आम्हाला कमीत कमी 10-1 लाख रुपये तरी भेटायला पाहिजे। कशामुळे याची एवढी अपेक्षा का ठेवली तुम्ही? त्याच्यावर चांद असल्यामुळं आम्हाला आहे ना, त्याच्यावाली अंदाज वाटतोय का आम्हाला 10च्या पुढे येतील असं आम्हाला वाटतंय। बरं, मग तुम्ही आता हा बकरं विकण्यासाठी घेण्यासाठी कुणी आतापर्यंत तुमच्याकडे कुणी आलं होतं का? 2-3 व्यापारी येऊन गेलेले काय म्हणले ते व्यापारी? आम्हाला सांगितलं होतं बा का 1.5-2 ते 3 लाख लोक त्यांच्यावाली अपेक्षा होती, बा ती 2-3 लाखात भेटून जाईल असं, पण आम्ही सोडला नाही तो। बरं, मग तुमच्या आता सध्या तुम्ही या बकराला खाण्यासाठी काय घालतात? मका, गहू, तांदूळ, सोयाबीन, मग पुन्हा आणखीन ते डाळ, काजू, बदाम, बरं, हे चालूच राहतात त्याला खुराक। काय सांगाल ताई तुम्ही? तुमचा हा जो घरचा बोकड आहे हा तुम्हाला विक्री करण्याचा आहे, काय सांगाल याच्या संदर्भामध्ये तुम्ही? आता चंद्रकोर आहे त्यामुळं गिऱ्हाईक आलं होतं। बरं, मग काय म्हणले ते म्हणले लहान होतं तेव्हाच 1 लाख घेऊन आलती। बरं, मग आता मग आम्ही दिलं नाही, आम्हाला त्याचे आहे येतील काही, किती येतील? येतील 10-1 लाखापर्यंत बरं, मागणी, त्यामुळं आम्ही ठेवला। तुम्ही हा लहानचा मोठा घरी केला का? हा, लहानचा मोठा घरी केला। तुमच्या बकरा पाळण्याचा पारंपरिक धंदाच आहे, म्हणजे पारंपरिक शेतीच करता तुम्ही? हा, शेतीच करतो आम्ही। म्हणजे शेळ्या म्हणजे पाळल्यामुळं तो बोकड झालेला? हा, शेळ्या पाळल्यामुळे झालं। बरं, मग आता तुम्हाला काय अपेक्षा आहे याच्याली?
आता आहे 10 लाखापर्यंत. काही व्यापारी येऊन गेले का आतापर्यंत? हा हा, येऊन एक गेली. दोन आले. काय नाव आहे तुमचं? मनीषा पोपट शिंदे. त्याचप्रमाणे या ठिकाणी या शेतकऱ्याच्या घरी म्हणजे येवला तालुक्यातील मुरमी या गावामध्ये मी स्वतः जाऊन त्या शेतकऱ्याच्या मळ्यात जाऊन त्या बोकडची किंमत पाहिली. बोकडची त्याला खायला कसं घालतात धान्य, त्याला चारा पाणी कसं, हे दोघं बी जे पती पत्नी आहे तर ते त्या बकराची पाहावा तशी ठेप ठेवतात. म्हणून त्या बकराची त्यांना आज रोजीला त्यांच्याकडे 1-2 व्यापारी लोक येऊन गेले, मुस्लिम बांधव येऊन गेले, त्यांनी त्या बकराची किंमत केली. मात्र त्यांना अपेक्षा आहे या बकराची 10 लाख रुपये यावा अशी त्यांची अपेक्षा आहे. आणि बकरू हा 15 ते 16 महिन्याचा आहे. त्याच्या संदर्भामध्ये ह्या बकराची किंमत त्यांना 10 लाखाची अपेक्षा आहे. म्हणून या ठिकाणी ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी येवला तालुक्यातील मुरमी या गावामध्ये येऊन त्यांची संपर्क साधावा. यासाठी चांदवडवरून लोकशाही न्यूजसाठी देवीदास जाधव, चांदवड. नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी देवीदास जाधव, चांदवड.